ह्या प्लॉटला अगोदर काय समस्या होती? अगोदर म्हणजे वाढ होत नव्हती हा. बरं हा. का, फुटवेच निघत नव्हते असं. किती दिवसापर्यंत? ती जवळजवळ म्हणजे असं जरा 20-25 दिवसापर्यंत काहीच दिसत नव्हतं, म्हणजे असे फुटवे म्हणजे फक्त मल्चिंग वरच हे होतं असं. म्हणजे वेलीची वाढच नव्हती होत. वेलीची वाढ होत नव्हती असं. मग असं आपण काय वापरलं एवढं आपल्या प्लॉट मध्ये आज बदल झालेला आहे? तेच असं YouTube वर पाहून आहे ना आपण ग्रीन लाईफ, युनिटी आणि ते ऑर्गॅनिक कार्बन असं एक केलं पहिल्यांदा. आता शेतकरी काय खोटं बोलणार आहे, एकाचीच नाही पाहिली मी, 4-5 जणांची मुलाखत म्हणजे अशी पाहिली बुवा असं. अच्छा, म्हणजे तुमचा काकडीची. विश्वास बसला मग. हा, म्हणलं विश्वास कुठेतरी ठेवा. बदल म्हणजे आज झालं, आम्ही तिकडून बांधित होतो, थोडी थोडी लहान होती तोपर्यंत इकडे भरपूर फुटवान ते होऊन गेला असं झालं. ते म्हणजे असे फाट्या गुतून गेलं तर डायरेक्ट अशा तुम्ही पाहू शकता, वाढतं जवळजवळ 5-5.5 फूट तर असेलच. म्हणजे तुम्ही समाधानी आहे का? नाही एकदम समाधानी, काहीच विषय नाही. काळोखी बिळोखी एकदम जबरदस्त आहे. पान केवढे? कधी एवढी वाढायला नव्हती असं विषय. कांडोकाठी फळे, दुसरं काही सोडायची गरज नाही पडली खरं सांगायचं म्हणजे. काय बोलताय? म्हणजे पहिले कसं 12-61, 13-40, 13 लई राहत होती भानगडी. एकदाच सोडायचं, 8 दिवसांनी रिझल्ट पाहायचा असं काम. ही तंत्रज्ञान भारीचे बरं का, काहीच विषय नाही. फुटवे पण तुम्ही भरपूर फुटवे, म्हणजे एका फांदीला जवळ 7-8-10 बघा ना, फुटवे बघा असा ना. विषय. आणि खालपासून जर बघितलं तर पानाची काळोखी बघा. हे काही आडवी तुडे माणसाने बांधून आता दिली. प्लॉट जवळपास सेटिंग मध्ये कुठं कुठं माल लागलेला आहे. हा, कुठं कुठं माल लागलेला आहे. मग आता बरोबर. गुरुवारी शुक्रवारी काय झालं, मध्ये टेम्परेचर जास्त होतं बरं का, वाढ होत नव्हती हा. असं. त्याच्यामुळं आपण खरं हे प्रयोग केला. म्हणलं आता मी पाहिलं तर उन्हाळ्यातले व्हिडिओ होते काही, पानाची रफनेसपणा येते म्हणून तर आणून पाहिलं खरं सांगायचं म्हणजे मी. स्पेशल लासल आणण्यासाठीच गेले. हा, मग काय किती घेतलेला सोडल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट जाणवला तुम्हाला लगेच? 8 ते 10 दिवसामध्येच. काय बोलताय? खरंच ना, 8 ते 10 दिवसामध्येच. नाही, यामध्ये. मागच्या वर्षी काय झालं, आम्ही तांबटी काढून त्याच्यावर झाडं चढवली होती बरं हा. का. ते पावसामुळे अशी वाढच नव्हती बुवा असं. म्हणजे असे रिपोर्ट भेटलेच नाही नाही तुम्हाला? अशी नाही. आता डबल तार वडलेला मग तुम्ही. इथे एक तार आहे. डबल म्हणजे तारी. वारं बिरं आलं म्हणलं तर थोडा आजार राहील. मुळी वगैरे हे बघा, मुळी डायरेक्ट बाहेर निघालेली. हे बघा डायरेक्ट हे पण बेड सोडून खाली आली मुळी. नाही इथं पाहते. बाबा मायक्रोराइज आहे बघा. म्हणजे थोडक्यात मुळी ऍक्टिव्ह आहे एकदम. नाही मुळी तर एकदम भारीची, म्हणजे पांढऱ्या मुळे लगेच समजा त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे थोडं थोडं तर असं आहेच. मला ती एक जण म्हणे महादांची गोणी आणा ती सोडा, बरं खरं सांगत. आता ती घडी करायपेक्षा म्हणलं एकदाच करू. असे घडी कुठं नाही होती शेतकऱ्याला. 4 किलो भिजत घाला, एकदाच सोडलं तर मला खरं तरी असं वाटू राहिलं मला दुसऱ्यांदा आता सोडून येते. म्हणजे परत फुटवे जर झाले तर बांधायची 5 तारी दमदार नाही असा विषय. एवढे जबरदस्त रिपोर्ट? नाही रिपोर्ट तर आले 100% तुमच्या समोरच, ते काही विषय नाही. 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट? नाही, मला तर भेटले 4 किलोच सोडलं मी. मला तर झालं दुसऱ्यांदा सोडावं का नाही असं. फुटवे म्हणजे जास्त एक नंबर निघाली. आणि मजूर बोलतो ते का पैसे वाढून द्यावं लागेल ना? हा, फुटव्यामुळे काय झालं, हे फाट्या थोड्या एकमेकात गुतल्या गेल्या. वरतून स्प्रे मध्ये काय घेतलं होतं? ग्रीन शील्ड सार हा ते घेतलं. ते दोघांचा स्प्रे घेतला. ते स्प्लेंडर काय ते स्प्रेडर. हा, ते म्हणजे आपलं सिलिकॉन साबण. हा, ते घेतलं. म्हणजे ग्रीन शील्ड हे पोषक होतं. खरं सांगतो मी, आता याला पहिले ना 4-4 दिवसाला हात द्यायचो बरं का. आता म्हणजे हातच आहे ना, आता त्या दिवशी एक हात मारला फक्त मी, एक कर्जतचा मारला. ते आता पाऊस होता म्हणून एक मारला. म्हणजे 8-10 दिवसाला हात देतो मी जवळ. स्प्रे किती झाले असतात सरासरी काय तिसरा स्प्रे असेल. पहिले छोटी असताना काय मारलं बोलताय? तर युनिटी पण मला चांगलंच वाटलं बरं का. स्ट्रेस मधून झाडाला बाहेर Stress, हा, मला तर एकदम भारी 100% रिझल्ट आला भाऊ. 100% रिझल्ट आला. हा, इकडे म्हणजे थोडं एक शेंडा बांधित होतो बरं का त्यावेळेस. मी इकडचीच बांधायला बी लागलो तर इकडे लई पसार होऊन गेला खरं सांगायचं. मी घरीच 2 जण बांधित होतो. नंतर माणसंच बोलावं लागली डायरेक्ट. 10 जण होती. याचा रिझल्ट तर मला एकदम मस्तच वाटला. बेस्ट वाटलं तुम्हाला? एकदम 100%. कंडिशन मध्ये एवढी वाढ नसती, खर्च करू आपण काय करतो माहितीये का, दुकानदारचा घ्या 20-0-13, घ्या 12-61, काय ते 2 किलो ते खर्चली मागे ना. आणि वेळ जातो. हा, त्याच्या याच्यात आहे ना, परत 15 दिवस तुम्ही काहीच करू नका ना असा विषय. मला तर असा अनुभव आला. म्हणजे हे ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर हा, 15 दिवसाला जरी एखादा स्प्रे मारला ना तरी टेन्शन नाही. टेन्शन नाही असा विषय. झोप निवांत लागत असेल. नाही, निवांत झोप. ते टेन्शन राहत सकाळी परत बांधायला बिलगायचं, ते फाट्या कशा वाढल्या असते. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव सूर्यकांत साहेबराव दिवटे, निमगाव मड, तालुका येवला, जिल्हा नाशिक. अच्छा, येवला तालुक्यात आहे आपण. येवला तालुक्यात. किती क्षेत्र आहे काकडीचं? हे 20 गुंठे ना. 20 गुंठे का? लागवड कधीची काका? 25 मे. 25 मे ची लागवड आहे.
अच्छा, म्हणजे 25 मे 25 जून महिना तो म्हणजे सव्वा दीड महिन्याचा प्लॉट झालाय. हा 1.5 महिन्याला 4-5 दिवस कमी असं झालं. बरोबर बरोबर. ओके. व्हरायटी कोणती? मी शायनी शाईनी का? हम्म. अच्छा, शेती किती वर्षापासून करता आपण? शेती आता 7-8 वर्षापासून करतो. अच्छा, म्हणजे प्रमुख व्यवसाय शेतीचे. शेतीची अच्छा, कोणकोणती पिकं करता आपण? हेच सोयाबीन, मक्का, हा. काकडी, तंबाटी. ओके. आता आपण ज्या या प्लॉट मध्ये हे हम्म. टोटल क्षेत्र किती आहे? हे 20 गुंठे आहे ना. 20 गुंठे का? 19.5 हा म्हणजे 20 गुंठे आहे. लागवडीचं अंतर किती आहे? हे 4x1.5 आहे. 4x1.5 आहे. हा 1.5 ओके. फुटावर झाड आहे. बर बर. या प्लॉटला अगोदर काय समस्या होती? अगोदर म्हणजे वाढ होत नव्हती हा. बर का, हा. फुटवेच निघत नव्हते असं. किती दिवसापर्यंत? ती जवळजवळ म्हणजे असं जरा 20-25 दिवसापर्यंत काहीच दिसत नव्हतं. म्हणजे असे फुटवे म्हणजे फक्त मल्चिंग वरच हे होतं असं. म्हणजे वेलीची वाढच नव्हती होत. वेलीची वाढ होत नव्हती असं. अच्छा, मग असं आपण काय वापरलं एवढं आपल्या प्लॉट मध्ये आज बदल झालेला आहे? तेच असं युट्यूबवर पाहून आहे ना आपण ग्रीन लाईफ, युनिटी आणि ते ऑर्गॅनिक कार्बन हम्म. असं एक केलं पहिल्यांदा एक. अच्छा, म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघितले ते का? हा मोबाईलवरच पाहून असं एक शेतकऱ्याला फोन केला मी. हा. नाशिक जवळ काहीतरी पिंपरी काहीतरी असं म्हणला तो. हा हा. तिला चांगले रिझल्ट आले म्हणून मी आणलं होतं लासलगाव लावून जाऊन ते. लासलगावरून आणलं तुम्ही? हा किती पवन किलोमीटर गेले ते इथून? इथून काय 35-1 किलोमीटर असेल आमचं अंतर. बाबा बाबा, 35 किलोमीटर तेवढं म्हटलं. जाण्यासाठी गेलो होतो म्हणलं चला आता. वापरून पाहू. आता शेतकरी काय खोटं बोलणार आहे म्हणा. एकाचीच नाही पाहिली मी 4-5 जणांची मुलाखत म्हणजे अशी पाहिली बुवा असं. अच्छा, म्हणजे तुमचा काकडीची. विश्वास बसला मग. हा म्हणलं विश्वास कुठेतरी ठेवाच लागेल ना. अच्छा, काय बदल झाले ते कार्बन आणि ते सोडल्यानंतर? ते बदल म्हणजे आज झालं आम्ही तिकडून बांधित होतो थोडी लहान होती तोपर्यंत इकडे भरपूर फुटवान ते होऊन गेला असं झालं. ते म्हणजे असे फाट्या गुतून गेलं तर डायरेक्ट अशा तुम्ही पाहू शकता वाढतं जवळजवळ 5-5.5 फूट तर असेलच. म्हणजे तुम्ही जास्त. समाधानी आहे का? नाही एकदम समाधानी काहीच विषय नाही. काय सांगेल इतर शेतकऱ्यांना? नाही वापरून पाहिलं पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन तुम्ही एकदा. मग आता विश्वास ठेवायचा तुमच्या हातात आहे असं कोणी का ना. आता आपल्याच एकदा विश्वास ठेवला पाहिजे. आता आपण जर बघितलं तर इथं काळुखी वगैरे बघा ना हो. हे बघा प्लॉट हा मग बघा. काळू की विळू की एकदम जबरदस्त आहे. पान केवढे कधी एवढी वाढायला नव्हती असा विषय. कांडोकाठी फळे दुसरं काही सोडायची गरज नाही पडली खरं सांगायचं म्हणजे. काय बोलताय? म्हणजे पहिले कसं 12-61, 13-40, 13 लई राहत होती भानगडी. एकदाच सोडायचं 8 दिवसांनी रिझल्ट पाहायचा असं काय मी खरं सांगायचं. मला तर असा अनुभव आला मग बाकीच्यांना कसा आला असेल तुम्ही सांगतो. हा हा. म्हणजे तुम्ही आज एकदम समाधानी? नाही एकदम समाधान. किती सोडलं तर कार्बन? ती 2 लिटर आणि ग्रीन लाईफची बॅग 4 किलोची बरं का. आणि ती युनिटी काहीतरी 250 होतं वाटतं. 1 लिटर असेल. हा 1 लिटरची होती वाटतं. तिन्ही एकत्र सोडले ते का? तिन्ही एकत्र सोडले. आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषधं सोडले असेल. नाही भरपूर सोडले होते. काय फरक आहे या तंत्रज्ञान आणि बाकी नाही हे तंत्रज्ञान भारीचे बरं का. काहीच विषय नाही. फुटवे पण तुम्ही भरपूर फुटवे म्हणजे एका फांदीला जवळ 7-8-10 बघा ना फुटवे बघा असा ना. विषय. आणि खालपासून जर बघितलं तर पानाची काळोखी बघा. असं हे काही आडवी तुडे माणसाने बांधून आता दिलेली. प्लॉट जवळपास सेटिंग मध्ये कुठं कुठं माल लागलेला आहे. हा कुठं माल लागलेला आहे. मग आता बरोबर. गुरुवारी शुक्रवारी तोडायचं होतं एक. आज प्रमुख समस्या काय येऊ राहिल्या काकडीमध्ये शेतकऱ्यांना? हेच आता काय झालं मध्ये टेम्परेचर जास्त होतं बरं का वाढ होत नव्हती हा हा. असं. त्याच्यामुळं आपण खरं हे प्रयोग केला म्हणलं आता मी पाहिलं तर उन्हाळ्यातले व्हिडिओ होते काही पानाची रफनेसपणा येते म्हणून ते आणून पाहिलं खरं सांगायचं म्हणजे मी. स्पेशल लासल हे आणण्यासाठीच गेले. हा मग काय किती घेतलेला जायला काय रिझल्टची घे नाही आपल्याला एवढं आणि खर्च केला. सोडल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट जाणवला तुम्हाला लगेच? 8 ते 10 दिवसामध्येच. काय बोलताय? खरंच ना 8 ते 10 दिवसामध्येच. म्हणजे 20 दिवसापर्यंत प्लॉट पूर्ण कोमात होता का? कोमत म्हणजे ना वाढच होत नव्हती. असा विषय झाला फुटवे निघत नव्हते. हो ना. एकच फक्त मेन जी आहे ना हा. तेच लांबच चाललं आणि बाकी जागीच थोडे होते असं. तुम्ही मागच्या वर्षी काकडी केली होती ना? हा मागच्या वर्षी केली ती. काय बदल आहे त्याच्यात? नाही मागच्या वर्षी काय झालं आम्ही तांबटी काढून त्याच्यावर झाडं चढवली होती बरं हा. का. ते पावसामुळे अशी वाढच नव्हती बुवा असं. म्हणजे असे रिपोर्ट भेटलेच नाही नाही तुम्हाला? अशी नाही आता डबल तार वडील ना तुम्ही इथे एक तार डबल तार आहे. वारा बिरा आला म्हणलं तर थोडा आजार राहील. आणि आपण जर बघितलं तर मुळी वगैरे पण खूप आहे. नाही आपण मुळी आता तुम्ही पाहिली ना आता तिथे मगाच बघितलं आपण मुळी वगैरे. हे बघा मुळी डायरेक्ट बाहेर निघालेली. हे बघा डायरेक्ट बेड सोडून खाली आली मुळी. नाही इथं पाहते बाबा मायक्रोराइज आहे बघा. म्हणजे थोडक्यात मुळी ऍक्टिव्ह आहे एकदम. नाही मुळी तर एकदम भारीची म्हणजे पांढऱ्या मुळे लगेच त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे थोडं तर असं आहेच. आपण जर बघितलं आज शेतकरी 50 किलोचे खत सोडताय. काय फरक आहे 4 किलो बॅग मध्ये 50 किलो मध्ये? मला ती एक जण म्हणे महादांची गोणी आणा ती सोडा बरं खरं सांगत. आता ती घडी करायपेक्षा म्हणजे एकदाच करू असे घडी कुठं नाही होती शेतकऱ्याला. 4 किलो भिजत घाला एकदाच सोडलं तर मला खरंच रिझल्ट असं वाटू राहिलं मला दुसऱ्यांदा आता सोडून येते. म्हणजे परत फुटवे जर झाले तर बांधायची पंचायत तारी दमदार नाही असा विषय.
एवढे जबरदस्त रिपोर्ट नाही रिपोर्ट तर आले 100% तुमच्या समोरच आहे, काही विषयच नाही. 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट? नाही मला तर भेटले 4 किलोच सोडलं मी. मला तर आज झालं दुसऱ्यांदा सोडावं का नाही बा असं. फुटवे म्हणजे जास्त हे होईल. एक नंबर निघाली. एक सरी किती असेल माहिती की संपूर्ण 350 फूट त्यात निम्मा निम सेंटर करेल 150 पाऊन 200 दोघं जणांनी एका दिवसात बांधली. बाबो आज समजा तुम्ही. आणि मजूर बोलतो ते का पैसे वाढून द्यावं लागेल ना? हा फुटव्यामुळे काय झालं हे फाट्या थोड्या एकमेकात गुंतल्या गेल्या असा विषय झाला. बरं आणि मग आपण तिकडे कोपऱ्यात पण बघितलं बांबू तुटले डायरेक्ट. हा एक बांबू गेला मोडला तो. म्हणजे अजून तर म्हणजे चालू व्हायची बरं का. बोजात भरपूर होणार आहे ते. अंतर थोडं जास्तच झालं 350 फुटाचं अंतर डायरेक्ट. आता तुम्ही पहिले ऍप्लिकेशन दिले तरी? पहिलेच ते म्हणजे एक दिलं ते सारण. वरतून स्प्रे मध्ये काय घेतलं होतं? ग्रीन शील्ड सार हा ते घेतलं. ते दोघांचा स्प्रे घेतला. स्प्लेंडर काय ते स्प्रेडर. ते म्हणजे आपलं सिलिकॉन साबण. ते घेतलं. म्हणजे ग्रीन शील्ड हे पोषक होतं. खरं सांगतो मी आता याला पहिले ना 4 दिवसाला हात द्यायचो बरं का. आता म्हणजे हातच आहे ना आता त्या दिवशी एक हात मारला फक्त मी. एक कर्जतचा मारला ते आता पाऊस होता म्हणून मारला. म्हणजे 8-10 दिवसाला हात देतो मी डायरेक्ट फवारणीचा खर्च. तुम्ही सांगा याला काय कुठं दिसतं बघा ना कुठं म्हणजे नाग आळी नाही का काहीच नाही. बघा ना प्लॉट कसं. त्याच्यामुळे मग औषध नाही वेस्टच घालून काय पैसे मारायचा तकलीफच ती काही सोपं का. आणि सर्वात महत्वाचं ताप वाचतो फवारणीचा. ना मग फवारणीचा ना ते पहिले तर मारणारीच अवघड होतं पण आता ते मारता येऊ शकते. स्प्रे किती झाले असतात? सरासरी काय तिसरा स्प्रे असेल. पहिले छोटी असेल मारलं तर ठेवाल का शेतकरी? विश्वास ठेवाल का? 100% ठेवलं जातं. मी तर ठेवला भाऊ. आता ठेवलाच पाहिजे एकदा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे असं माझं मत. म्हणजे 100% दर 10 ते 15 दिवसाला हे सोडलंच पाहिजे. काय ग्रीन लाईफ, कार्बन, युनिटीन कार्बन तिघांची जोडी सोडली तुम्ही. काही शेतकरी फक्त कार्बन सोडता किंवा ग्रीन लाईफच सोडता. काय सांगाल अशा शेतकऱ्यांना? वापरलं पाहिजे युनिटी पण मला चांगलंच वाटलं बरं का. स्ट्रेस मधून जाडेल बाहेर. मला तर एकदम भारी 100% रिझल्ट आला. 100% रिझल्ट आला. मला तर असं मग तेच सांगू राहिलो तुम्हाला दुसऱ्यांदा सोडावं का नाही सोडावं. नाही रिझल्ट पाहून. असं आता हेच फाट्या तुम्हाला सांगतो पर वर चालले काय आडवे तुड्या करून दिले. हो ना. आता हे तरी 7 फुटाचे बांबू आहेच. पहिले किती वाढ होती? म्हणजे किती 1 फूट नव्हती का वेल पहिले? नाही असे पांगेला असले समजली पण 1-1.5 फुटापर्यंत होते बा असं. त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे समजा 20 दिवसापर्यंत तुम्ही वापरलेलंच नव्हतं काही? आम्ही काय केलं इकडे म्हणजे थोडं एक शेंडा बांधित होतो बरं का त्यावेळेस. मी इकडचीच बांधायला बी लागलो तर इकडे लई पसार होऊन गेला खरं सांगायचं. मी घरीच 2 जण बांधित होतो. नंतर माणसंच बोलावं लागली डायरेक्ट 10 जण होती बांधायला. एक दिवस 7 जण. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर बाहेरचे खत औषधं वापरले असेल ना? भरपूर. काय फरक आहे याच्यामध्ये बाहेरच्या? याचा रिझल्ट मला एकदम मस्तच वाटला. बेस्ट वाटलं तुम्हाला? एकदम 100%. किती टक्के खर्च कमी आपल्या तंत्रज्ञानचा ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी? खर्च म्हणजे भरपूरच कमी खर्च. आता तुम्हाला सांगितलं मी औषध आता 2-3 हात झाले फक्त. हात जर प्लॉट समजा ह्या प्लॉटला जर तुम्हाला माहिती नसती भेटली ऑर्गॅनिक कार्बन बद्दल तर आज काय कंडिशन असते? कंडिशन म्हणजे एवढी वाढ नसती. खर्च करू आपण काय करतो माहितीये का दुकानदारचा घ्या 20-0 घ्या 12-61 काय ते 2 किलो ते खर्चली मागे ना आणि वेळ जातो. त्याच्या याच्यात परत 15 दिवस तुम्ही काहीच करू नका ना असा विषय. मला तर असा अनुभव आला. म्हणजे हे ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर 15 दिवसाला जरी एखादा स्प्रे मारला ना तरी टेन्शन नाही असा विषय. बरोबर ना. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली तेवढी खरी का? खरीच आहे. आता मी शेतकरीचे माझा नंबर देऊन काय बरेच शेतकरी विचारते बाबा तुम्ही शेतकऱ्याला असं बोलायला लावता. काय सांगाल यावर? बोलायला नाही बोला तर मी तर होऊन म्हणजे एक फोन केला का समाधानी भाऊ आपण असा विषय त्याच्यामध्ये. एखाद्यापासून जर आपला काहीतरी फायदा झाला तर मग त्याला जे आहे ते समर्थन केलं पाहिजे. खरं मग तेच ना असं सांगितलंच पाहिजे. आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार? नाही हेच आता तंबाटे लावले तरी हे कार्बन झालं, ग्रीन लाईफ झालं, युनिटी ग्रीन लाईफ. आता अजून एकदा मी सोडीलच काही आता. आणि वरतून फवारणीचं पण वापरेल ग्रीन शीट सार आणि ते स्प्रेडर म्हणजे पोषक बुरशीनाशक आणि स्प्रेडर त्याचं सुद्धा हात होईल. तेच सांगतो मी ते मारून जवळ आता 15 दिवस होत आले असतील बरं का. 15 ते जास्त झाले असं. परत त्याच्यानंतर फक्त मी कर्जाचाच हात दिला असं विषय दुसरं काही. म्हणजे रासायनिकचा खर्च पूर्ण कमी होऊन नाही रासायनिकचं काहीच नाही. हे वापरलं दुसरं काहीच नाही. म्हणजे तो एक हात मारला फक्त असं दुसरं काहीच नाही. झोप निवांत लागत असेल? नाही निवांत झोप. ते टेन्शन राहत सकाळी परत बांधायला बिलगायचा ते फाट्या कसे वाढले असते. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव सूर्यकांत साहेबराव दिवटे, निमगाव मठ, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8010338047. चालते. खूप छान माहिती दिली. धन्यवाद.